म्हणजे मराठी भाषिकांसाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस। दरवर्षी 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणूनही या दिवसाची ओळख आहे। पण या दिवशी महाराष्ट्र दिन का साजरा करायचा? मुंबई या दिवशी महाराष्ट्राला मिळाली असे म्हणतात, पण नेमकं इतिहासात असं काय घडलं होतं? याच प्रश्नाचे उत्तर आज आपल्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं। पुढे 1950च्या दशकात भाषा व राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलनं जोर धरू लागली। स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्य मुंबई प्रांताचा भाग होती। त्यावेळी मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती। दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन सुरू केलं होतं। तसेच गुजराती भाषिकांनाही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली। मात्र मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा की नाही याच्यावरून मोठा वाद निर्माण झाला। या चळवळीची सुरुवात 1 मे 1946 रोजी बेळगाव मध्ये झाली होती। संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्याच्या विचाराने प्रेरित होऊन संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केली। जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरूच राहिली। मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असा आग्रह मराठी भाषिकांनी धरला होता। तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळे झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला मिळावी असा गुजराती भाषिकांचा दावा होता। राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे मराठी माणसे प्रचंड चिडली होती। मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला। नंतर पोलिसांनी गोळीबारही केला। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली। त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण। मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहतात, त्यामुळे भाषावार प्रांत रचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक राहतात तो भाग त्या राज्याला दिला जावा हे ठरलं। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मा झाले। त्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घ्यावे लागले। मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली व 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली। 1965 मध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आले। त्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात। महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी जपली जाते, म्हणून मराठी भाषिक राज्याचा निर्मितीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। तसेच महाराष्ट्र दिनासोबत 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो। कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिवस आहे। 1986 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी 8 तासांच्या कामासाठी मागणी केली। त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो। 1986 साली कामगारांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत अन्यायाविरोधात आवाज उठवला। त्यावेळी अनेक कामगारांना दिवसाचे 15 ते 16 तास काम करायला लागत होते। मात्र त्याच्या बदल्यात पुरेसा पगार मिळायचा नाही, तसेच सुट्टीही मिळत नसे। या परिस्थितीला कंटाळून कामगारांनी एकत्र आंदोलन केले आणि 8 तास कामाचा दिवस आणि योग्य वेतन व सुट्टी यांची मागणी केली। या लढ्याचं प्रतीक म्हणून 1989 मध्ये मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने एक ठराव मंजूर केला। या ठरावात कामगारांसाठी दिवसातील 8 तासांपेक्षा अधिक काम न करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर कामगारांच्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 1 मे हा दिवस कामगार दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो। हे झालं आंतरराष्ट्रीय स्तरावरील। मग भारतात कामगार दिन कधी साजरा झाला? तर भारतात कामगार दिन पहिल्यांदा 1923 साली चेन्नई मध्ये साजरा करण्यात आला। लेबर्स फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने या दिनाचं आयोजन केलं होतं। त्यावेळी नामांकित कम्युनिस्ट नेते मल्ल्यापुरम सिंगारवेलू चेट्टीयार यांनी सरकारकडे मागणी केली की कामगारांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी 1 मे हा दिवस अधिकृत राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्य केला जावा आणि आज हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो, जो कामगारांच्या संघर्षाची आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देतो। पण केवळ महाराष्ट्र दिन स्थापना आणि कामगार दिन म्हणून 1 मे याची ओळख नाही, तर मराठी राजभाषा म्हणूनही हा दिवस ओळखला जातो। भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते, तर ती संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे प्रतिबिंब असते। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं मूळच मराठी भाषेत होतं, म्हणून 1 मे हा दिवस मराठी भाषेच्या समृद्धीचा आणि तिच्या गौरवाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो।
सोबतच हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस भाषेचे महत्त्व आणि तिचा सन्मान वाढवण्यासाठी साजरा केला जातो. मराठी भाषा ही भारताची एक प्रमुख भाषांपैकी एक आहे. या दिवसाचे महत्त्व असे आहे की तो मराठी भाषिक समाजासाठी ओळख आणि त्यांच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळणे हे समाजातील भाषिक एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या भाषेची शुद्धता, सौंदर्य आणि महत्त्व जपण्याचा संकल्प करू. 20 जुलै 1962 ला महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण आणि समाज कल्याण विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार देवनागरी भाषेतील मराठी राज्याची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेली. एवढंच नाही तर 1 मे ला इतिहासात बराच मोठ्या घटना घडल्या होत्या. जसे 1997 मध्ये रामकृष्ण मिशनची सुरुवात स्वामी विवेकानंद यांनी केली. 1930 मध्ये सूर्यमालेतील 9व्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले. 1960 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1962 मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना झाली. खऱ्या अर्थाने 1 मे हा दिवस महत्वाचा आणि मोठ्या घटनांचा दिवस असेही म्हणता येईल. शेवटी या दिवशी आपल्याला आपले महाराष्ट्र राज्य देणारा, कामगारांच्या हक्कांची आठवण करून देणारा आणि मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारा हा दिवस आहे. आपल्या एकतेची आणि मेहनतीची आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम करण्याची शिकवण देतो. चला आपण सगळे मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि मराठी भाषेच्या जपणुकीसाठी प्रयत्न करूया. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या YouTube चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.